जेथे हरीचे दास जन्म घेती तो देशही पावन आहे. विचार केला तर आपला मराठवाडा विकासाच्या दृष्टिकोन मागासलेला असेल. आता काल शहापूरला ज्यावेळेला मुंबईमध्ये कीर्तन झालं त्यावेळेला मी सांगितलं आपल्या मराठवाड्याचं वर्णन. म्हणलं कोकणानं काही महाराष्ट्राला दिले. कोकणानं काय दिलं आपल्या महाराष्ट्राला तर साहित्यिक आणि लेखक दिले. कवी असतील लेखक असतील ते सगळे कोकणात येतं. पश्चिम महाराष्ट्रानं जर काही दिलं असेल तर नेते मंडळी दिली. आपण बघा सत्ता कोणाची असो उप जे काय आहे ते उमू डीएम का काय डीसीएम म्हणतात त्याला सगळं त्यांचंच आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राने काय दिलं असेल तर ते पुढारी दिले आणि मराठवाड्याने जर काही दिलं असेल तर ते संत दिलेले. मराठवाड्याचा विचार केला तर ज्ञानोबराय पैठणमध्ये जन्माला. आपेगाव म्हणजे मराठवाड्यातच आहे ना. ज्ञानोबराय इकडे नामदेव महाराज सुद्धा नरसी म्हणजे मराठवाड्यातच आहे ना. इकडे जनाबाई सुद्धा मराठवाड्यातच आहेत. आपले रंगनाथ गुरुजी अवधूत गुरुजी त्याच्यानंतर मोतीराम महाराज मारुतराव महाराज आपले बाबा आहेत नथुराम बाबा आहेत. ही सगळी संत मंडळी संत दिले मराठवाड्यानं. बाकी काही दिलं का नाही दिलं परंतु या संतांच्या माध्यमातून तुम्हाला मला जगणं जे आहे ते सोपं करून दिलं महाराज. आता मुंबईकडचे लोक गुरुपूजेच्या दिवशी काय जर पूजा करीत असतील तर ते गुगलला पूजतात. गुगलला आता सगळी शिकलेली मंडळी गुगळे महाराज. आता गुगल म्हणजे ते गुगळे महाराज ते म्हणतात आम्ही आमचा गुरु हा गुगल आहे. कारण की त्याच्यावर काही जरी टाकलं तर ते गुगलवर मिळतंय. परंतु काही जरी टाकलं ते गुगलवर जरी मिळत असेल तरी शब्द प्रभू जगन्नाथ महाराज पाटील सांगतात गुगलवर सगळं मिळतंय परंतु काय टाकायचंय हे आपल्याला संतांच्या विचाराच्या माध्यमातूनच कळणार आहे. विठ्ठल ते संत विचाराशिवाय कळणार नाही. म्हणून संत विचार जर कोणी दिला असेल तर तो मराठवाड्याने दिलेला आहे. उभारला ध्वज तिन्ही लोकावरी आयशी चराचरी कीर्ती ज्यांची. चराचरामध्ये ध्वज जो उभारला महाराज म्हणतात. ज्ञानोबरायच्या रूपानं त्या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आणि आज कोळ बाबापर्यंत आपली सगळे संत मंडळी त्यांचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा विचार केला तर महाराज जागतिक दर्जाचा हा ग्रंथ आहे. विचार केला तर ज्ञानेश्वरी ही सुशिक्षित माणसांना वाचण्याचा ग्रंथ आहे. अभ्यासाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी असेल गीता असेल आम्ही वाचतो हा आमचा धर्म आहे. बाबा कोणी वाचत नाही म्हणून आपल्याला तो वाचणंच नाही. परंतु खऱ्या अर्थानं सुशिक्षित माणसांनी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्याकडे धर्मग्रंथ म्हणून जरी नाही पाहिलं तर अभ्यासाकरता होईना. अभ्यास आणि उपासना या दोन वेगवेगळ्या पद्धती येतात. अभ्यास का करण्याकरता आपण तो ग्रंथ पाहिला पाहिजे. त्याच्यामध्ये काय महाराज म्हणतात अभ्यासाचे मी बळे एकागती अंतराळे व्याघ्रसिंह प्रांजळे केले की. विमानाचा शोध ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीने लावला. एका गती अंतराळे विजेचा शोध ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीने लावला. तुम्हाला आम्हाला संसार सुखाचा करायचा असेल तरी सांसारिक दृष्टांत ज्ञानोबरायने तुम्हाला आम्हाला दिले. 9,000 ओव्या दिल्या त्याच्यामध्ये 3,500 दृष्टांत दिले. 42 प्रकारचे अलंकार त्याच्यामध्ये येतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उपासकांनी तर वाचलाच पाहिजे परंतु शालेय विद्यार्थ्यापासून साहित्यिकांना सुद्धा वाचण्याचा तो ग्रंथ आहे. म्हणजे एकमेव ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल
सुपर कॅम्प्युटर आता इथं सगळे शिकलेले मंडळी तर सुपर कॅम्प्युटर ज्यांनी तयार केला ते आपले अकोल्यातील विदर्भातील आहेत. विजय भटकर त्यांचं नाव आहे. पांडुरंग भटकर हे त्यांचे वडील होते, ते हरिभक्त परायणाचे वारकरी होते. विजय भटकर फार मोठे IT क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञ अशा प्रकारचे इंजिनियर होते. खूप त्यांनी विद्वत्ता प्राप्त केली होती. ज्या वेळेला राजीव गांधी सरकारला अमेरिकेने सुपर कॅम्प्युटर नाकारला त्यावेळेला त्यांनी विचार केला की आता हा कोण तयार केला पाहिजे. त्यावेळेला विजय भटकर आणि त्यांची टीम सरकारकडे गेली, विनंती केली. म्हणजे सरकार आम्हाला जर तुम्ही मान्यता दिली तर आम्ही कॅम्प्युटर तयार करू शकतो, आमच्याकडे तेवढं नॉलेज आहे. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, करायला काय हरकत आहे, प्रयत्न करा. ज्यावेळेला विजय भटकर दिल्लीला जाण्याकरता निघाले त्यावेळेला पांडुरंग भटकर हरिभक्तपरायण त्यांनी सांगितलं जा, काय हरकत नाही, परंतु जात असताना हा ज्ञानेश्वरी ग्रंथ बरोबर घेऊन जा. ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. जात असताना रोडवर बस स्टँडवर वाटं लावण्याकरता आले. ज्ञानेश्वरी ग्रंथ बांधून दिला सोबत विजय भटकरांच्या सोबत. दररोज तुला जसा वेळ मिळेल तसा वाच म्हणले. खूप मोठा इंजिनियर जागतिक दर्जाचा, पण ज्ञानेश्वरीचा ग्रंथ दररोज वाचायचे. आणि सुपर कॅम्प्युटर काही दिवसाच्या नंतर तयार केलं, महासंगणक तयार केलं. महासंगणक तयार केल्याच्यानंतर शासनानं त्यांना पुरस्कार दिला, हार घातला. त्यांनी हार तो स्वीकारला नाही. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. सांगितलं हार माझ्या करता नाही तर माझ्या वडिलांनी दिलेल्या ज्ञानेश्वरी करता आहे. माझ्या वडिलांनी मला येत असताना सांगितलं, विजय तू दररोज ज्ञानेश्वरी वाचत आहे आणि ज्ञानेश्वरी वाचण्याचा परिणाम आज मी सुपर कॅम्प्युटर तयार करू शकलो. जागतिक दर्जाचा IT क्षेत्रातील इंजिनियर जर मान्य करीत असेल, आपल्याला पाश्चात्यांचे त्या ठिकाणी विचार आवडतात, परंतु पाश्चात्याच्या पलीकडे जगाच्या पाठीवर संत साहित्यामध्ये जे विचार आहेत, आज जगाला या विचारांची गरज आहे. विठ्ठल